तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र हो, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांकरिता जे पॅकेज झालेलं आहे त्याचं सुद्धा वितरण सुरू आहे. रब्बी करिता सुद्धा खतं बी बियाणे करिता सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. सोबतच आज मी सकाळी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा जो मार्ग आहे 2024चा खरीपचा तो सुद्धा मार्गी लागलेला आहे मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांकरिता एक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो मित्रांनो. तर तीच बघणार आहोत आपण मित्र. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो. जवळपास 8,678 गुरंढोरं आणि जवळपास 1,64,824 कोंबड्या मरण पावलेल्या आहेत, मृत पावलेल्या आहेत मित्रांनो. ही सर्व माहिती मिळालेली आहे डेव्हरी साहेबांकडून. या सर्व नुकसान झालेल्या मदत व पुनर्वसन विभागाकडून या सर्वांकरिता मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो. सोबतच प्रशासनाने जे आहे ते दुधाळ आणि जे बाकीचे ओढकाम करणारे बैल गाय म्हैस वगैरे आहेत दुधा व्यतिरिक्त सुद्धा या सर्व पशुधनांकरिता असलेली सर्वात मोठी महत्त्वाची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बातमी देणार आहे ती म्हणजे या अगोदर 3 पशुधनापर्यंत मर्यादा होती मित्रांनो. तर ती 3 पशुधनाची जी मर्यादा आहे ती उठवण्यात आलेली मित्रांनो, ती रद्द करण्यात आलेली. याचा अर्थ तुमच्याकडे 3 पेक्षा जास्त 4 5 किंवा 6 पशुधन असतील आणि ते मृत पावलेले असतील मित्रांनो, तर त्या सर्वच्या सर्व 4 5 6 पशुधनांची मृत पावलेल्यांची तुम्हाला मदत मिळणार आहे, त्यांचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो. तर त्यामुळे आता 3 पेक्षा जास्त पशुधन मृत झाले असतील तर ती सुद्धा मदत मिळणार आहे मित्रांनो. पशुधन संवर्धन विभागाच्या माहितीनुसार अतिवृष्टीची सर्वाधिक नुकसान भरपाई जवळपास छत्रपती संभाजीनगर लातूर नाशिक या भागामध्ये झालेले यांना चांगला फटका बसलेला आहे. जवळपास सर्वदूर म्हणजे 142 तालुके आणि 837 गावे बाधित झालेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये 4,811 मोठे तर 3,867 लहान गुरंढोरं असे एकूण 8,678 जनावरं मृत पावलेली आहे मित्रांनो. तर जवळपास 1,64,824 कोंबड्या मृत पावलेल्या आहे, मरण पावलेल्या आहे मित्रांनो. यामुळे राज्य शासनाने याकरिता नुकसान भरपाईकरिता जे काही निकष ठरवलेले आहे मित्रांनो त्यानुसार प्रत्येक पशुधनाला शासनाद्वारे आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार मित्रांनो. आता ही बघितली आतापर्यंतची माहिती. परत एकदा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे दर आहेत ते सुद्धा बघून घेणार आहे मित्रांनो. तर बघूया. गाय म्हैस याकरिता 37,500 रुपये प्रति जनावर, बैलाकरिता 32,000 रुपये प्रति बैल, वासरे गाढव शिंगरू खेचरे कालवाडी याकरिता 20,000 रुपये प्रति नग, शेळी मेंढी वराह यांच्याकरिता 4,000 रुपये प्रति नग आणि कोंबडी जर असतील तर कोंबडीकरिता 100 रुपये प्रति कोंबडी. परंतु यामध्ये एक मर्यादा आहे ती आहे 10,000 रुपये प्रति कुटुंब अशी ती मदत मिळणार आहे मित्रांनो. सोबतच आजारी जखमी जनावरांकरिता उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने पशुधनाकरिता आरोग्य टिकवण्याकरिता एक व्यापक लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यानुसार जवळपास आतापर्यंत 32,000